आज मंडळी आपण चमचमीत अंडा करी अंडा मसाल्याची रेसिपी तयार करणार आहोत। अगदी कधी पाहिलीही नसे कांदा टोमॅटो न वापरता अंडा करी बनवता येते। इतकी डिलिशियस बनते, तुम्ही बार बार बनवाल। चला मंडळी गावरान पद्धतीने अंडा करी बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 5 बॉईल केलेले अंडे घेतलेले आहेत। अंडे आपल्या मधून या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला सर्व अंडी चिरून घ्यायचे, साईडला ठेवायचे आहे। आता बेसिक असं अंडा करीसाठी वाटण तयार करण्यासाठी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर घेऊन या पद्धतीने बारीक वाटायचं आहे। आता अंडा करी तयार करण्यासाठी हाय फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये तेल ऍड करायचं आहे। तमालपत्र दालचिनी ऍड करून 7 ते 8 कढीपत्त्याची पाने ऍड करायची, तयार केलेलं वाटण ऍड करून छानपैकी परतवायचं आहे। जर तुम्हाला हवं असेल तुम्ही या स्टेजला कांदा देखील ऍड करू शकता। हे बघा म्हणजे 2 मिनिटाकरता छानपैकी वाटण परतवून घेतले। आता यामध्ये लाल तिखट, हळदी पावडर, मीठ ऍड करून छानपैकी मिक्स करायचं आहे। अगदी अंडा करी बनवण्यासाठी मी घरातील बेसिक मसाले वापरलेले आहेत। तुम्हाला हवं असेल गरम मसाला देखील ऍड करू शकता। मसाले व्यवस्थित परतवल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास इतकंच पाणी टाकायचं, भरपूर पाणी काही टाकायचं नाही। आणि या पद्धतीने आपल्या मिश्रणाला उकळी आली की आपल्याला आपण कापलेली जी अंडी आहेत ती ग्रेव्हीमध्ये ऍड करायची आहेत। आणि भाजीमध्ये 1 मोठा चमच इतकं काळं वाटण म्हणजे भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण ऍड करायचं आहे। भाजलेल्या खोबऱ्याच्या वाटणामुळे ग्रेव्ही अतिशय दाटसर तयार होते। हे बघा वाटण मिक्स केल्यानंतर 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली डिलिशियस भाजी खाण्यासाठी रेडी आहे। एकदम टेस्टी भाजी तयार होते, नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ इथपर्यंत बघताय तर म्हणजे नक्कीच व्हिडिओला लाईक ठोका। तसं आपल्या चॅनलवरती नवीन असा प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला जी बेल आहे ते प्रेस करा विसरू नका। नक्की डिलिशियस रेसिपी ट्राय करा। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।